तर आम्ही थोडासा लाईटमध्ये होतो. तर आम्ही काय कोबा दे रामा, हे फोर्ट कुठला होता रे तो? आपण गेलो तो फोर्ट कुठला? हां, तर आता आम्ही काबो दे रामावरून परत आमच्या हॉस्टेलकडे आलो आहे. तर बर्गर फॅक्टरीला आलो आहे. तर बर्गर फॅक्टरीला परत जरा खाऊ आणि मग हॉस्टेलला जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही जेवायला जाऊ प्रॉपर. सकाळपासून फक्त नाश्ता केलेला, त्यानंतर आम्ही काही खाल्लं नाही आहे. विचार केला बर्गर फॅक्टरीला थोडं एक बर्गर खाऊ आणि मग जेवायला जाऊ. Bro, this is 90 ml. Bro, my bro. Yes. So this is Alexander. Hello, my friend. Hello, friends. रोनित. तर मग हे आम्हाला इथे भेटले हॉस्टेलमध्ये. खूप अनोळखी लोक इथे आम्हाला भेटली, त्यांच्याशी आमचे मन जुळले, बरंच काही बोललो, बऱ्याच गोष्टी शेअर केले. भाई खूप इनपुट्स घेतले, आम्ही त्यांना इनपुट्स दिले आणि आता ही फ्रेंडशिप लाईफ टाईम लास्ट करेल असं होप करतो. फिंगर्स क्रॉस्ड. लाईफ टाईम फ्रेंडशिप. Yes. One life only. वन लाईफ. One life, one party, one only. My English is so bad, brother. Hey, come to my channel, Travel with Sandy, and follow me, brothers. Follow my brother, other brother on the Instagram. You hear me? You can hear me, brother. Yeah, And follow my other friend, Anup. Anup Das. Anup, maybe you can link. मी लिंक ड्रॉप करेन का डिस्क्रिप्शनमध्ये. आणि मग कॅन यू से लय भारी? इट्स अ मराठी वर्ड. लय भारी. Lai Bahari. Yeah. Lai Bahari. या वन लाईफ. One life, brother. I'm Maharashtra. Yes, I am from Germany. You can speak German? नो. No. Guten Tag. Hallo, wie geht's euch? Salam alaikum. वालेकुम अस्सलाम. بالحال ايش عيلح حبيبي. Arabic speaking. Today was good day, I think. You very was today. Acha baya. Tika baya. Acha. This is by second wife. This is this is my friend for. You see this. Only 90 rupees. This. That's not 90 rupees, that's 90. No, for me this is now 90 rupees. I don't want to. No, it's okay. 90 rupees, brother. This is my other brother. Hey, what are you doing there? अखिल भाई. What is this? Cute dog. With pussy. This is nice pussy. Brother, how are you? Man, this is my friends here. All my friends. See? All my friends. I am from Germany. Maybe you can follow me and follow my other friends. Anup and Chinmay. Abhiraj. And this is a barkeeper, professional from London. He is studying this. He's killing it. And this is my. I'm a good friend, right? My pussy. My pussy.
हो न हो लग जा. Matthias, you can see me? Greeting to you. अच्छा खाली चालू आहे का आम्ही आता चेकआउट केलेलं आहे. सकाळचे 7:15 झाले आहेत. ऑलरेडी लेट आहे. अभि आणि तेजसचे निघाले ते लोक डिरेक्टली एअरपोर्टला जाणार आहे. मी फ्यूलअप करेन आणि मग अभिला हायवेला भेटेन. हा सध्याचा प्लॅन आहे. आणि फायनली द लास्ट स्टेज ऑफ द राईड गोवा पण झालं आहे. आता मुंबईकडची वाटचाल चालू झाली आहे. तर आता अभि आला आहे तेजसचं एअरपोर्टला सोडून आणि आता आम्ही निघतो. मी एअरपोर्ट सोडलाच आहे आणि एअरपोर्ट आहे. तर मग मला ड्रॉप केलं तेजसला. आता आम्ही निघू सावंतवाडीला जाऊ आणि मग माझा एक वेगळा प्लॅन होतं त्याचं वर्कआउट वगैरे ते बघू. तर आम्ही आता आंबोली घाटासाठी एक लेफ्ट येतो. आंबोली घाट सावंतवाडीसाठी त्या एक्झिटकडे आम्ही थांबलो आहे. आणि इथून आता आमच्या दोघांचे रस्ते आता इथून वेगळे होत आहेत. हा पुण्याला चालला आहे म्हणजे इथून कोल्हापूर पुणे आणि त्याच्या गावी जाणार आहे फाट्याला. मी इथून चाललो आहे माझ्या गावी मालवणला. सो मग हे आता तेच हा चेंज ऑफ प्लॅन होता. पहिलं तर मी पण मुंबईसाठी निघणार होतो पण नंतर सर गेलं की एवढं गावाच्या बाजूने जातो आहे तर मग गावीच जाऊया. सो मग आता इथून दोघांचे रस्ते वेगळे वेगळे. आणि आता यापुढे असंच छोटे छोटे क्लिप्स टाकेन. काही असं ब्लॉग नाही करणार कारण आता तसं काही दाखवण्यासारखं नाही. ट्रिप ऑलमोस्ट एंड झाली आहे. काय भाई तुझं काय हे आहे की आता राईड आरामशीर जातो पण आरामशीर जातो ते नाही. आपली ही जी वर्षभराची प्लॅनिंग होती ट्रिपची प्लॅन काही नाही झालं बट प्लॅन काही गेलं म्हणजे प्लॅन केलेलं काही झालं नाही. खूप अनप्लॅन गोष्टी झाल्या बट ट्रिप चांगली होती. ती झाली कम्प्लीट झाली. तुला काय वाटतं? स्ट्रगल करत रामेश्वरमला पोहोचलो. सगळं झालं आता लास्ट तास कारण इथून दोघं पण असं वेगळे वेगळे जाणार वेगळ्या वेगळ्या दिशेला. थोडंसं असं हे होतं की हे 9-10 दिवसांची 10वा दिवस आज 10 दिवसांची राईड फायनली संपली आहे. एवढं आम्ही वर्षभर प्लॅनिंग करत होतो हा कॅनडाला असताना आणि कालपर्यंत आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही रामेश्वरम वगैरे सगळं केलं आहे पण आता फायनली राईड संपली आहे. आता बघू अशी राईड परत कधी होईल. छोट्या तर होतीलच मोठ्यांचं सांगता येत बघू. भेटू मुंबईला. सेफ जर्नी. तुला पण भाई पोचला की मेसेज कर नाही तर कॉल कर. तू पहिले कर. हां अरे पण मला सर्व्हिस सेंटरला टाईम लागेल. बघू कसं काय ते. तरी पण पहिले पोचशील. हां चल. तर मी आत्ता कणकवली सिटीमध्ये आहे. TVSच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आलो. गाडीचं सर्व्हिस करलं त्याची ऑइल चेंज ऑइल फिल्टर चेंज करणार आहे. त्यानंतर मग मेजर सर्व्हिस परत मुंबईला जाऊन असणार. तर आमच्या मूळ गावी माझं पाया पडून तर झालं आहे. आता मालवणमध्ये आलो मालवण सिटीमध्ये थोडंसं बघायला आणि सुंदर व्ह्यू चांगला होता मग थांबलो. आता इथून जातो आहे चिंदरला जाईन. चिंदरला पाया पडेन आणि मग तसंच परत घरी जाईन. बरे खाते काय म्हणतो काय खरं नाही. निघालो आहे माझ्या आत्ताकडून कोणता घाट क्रॉस केला आहे. आपण आता नक्की घाट करत कोल्हापूरला जाणार आणि मग तिथून आपला मुंबई बेंगलोर हायवे परत जॉईन करणार. तर आता म्हणजे गगनबावडावरून जाणार होतो बट गगनबावडाची कंडिशन एवढी चांगली नाही आहे. राधानगरीचं मी ऐकून होतो की चांगला रस्ता आहे. बघू आता मी मेंढरी तर प्रिपेअर्ड आहे खराब रस्त्यासाठी. बघू कसा रस्ता येतो इथे.
तर आता लोणावळ्याला पोचलो आहे. ॲक्च्युली ना काल रात्री मी माझ्या मावशीकडे गेलेलो पुण्याला. तर ती बोलली की रात्री म्हणजे प्रवास करू नको मग थांब. मी काल रात्री पुण्यालाच थांबलो आणि आता सकाळी 9:30ला निघालो पुण्यावरून. आता 11 वाजलो. आता मी लोणावळ्याला पोचलो आहे. आता तिथून 3 तास जातील मला मुंबईमध्ये जायला. म्हणजे 2 वाजतील आता मुंबईला जायला. लोणावळ्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आलो तेव्हा असं वाटलं की घर आलं पुण्यात आलं. लोणावळ्यात आलो त्यामुळे असं वाटतं की घराचं अजून जवळ आलं. तर आत्ता शेडूंग टोल नाक्याला पोचलो आहे. 12 वाजले. चाय पियालो थोडंसं वॉशरूमला गेलो. आता इथून नॉनस्टॉप ट्राय करेन नॉनस्टॉप जायचं किंवा मग वाशी टोल नाक्याला एकदा थांबतो. तर फायनली मी घरी आलो आहे. घरी आल्या सगळं अनपॅक करतो आहे. पण फायनली एवढे 12 दिवसांची राईड आज एंड झाली. फायनली 1 वर्षाची प्लॅनिंग होती या पूर्ण राईडमध्ये. खूप गोष्टी मिस झाल्या बट ते नेक्स्ट इयर किंवा नेक्स्ट राईडमध्ये कम्प्लीट होतं. सो मित्रांनो फायनली साऊथ इंडिया सिरीज ही संपलेली आहे. जशा आम्ही गोष्टी प्लॅन केल्या होत्या त्यातल्या फक्त 50% आम्ही एक्झिक्यूट केलं. पण आमची राईड ही 101% सक्सेसफुल होती आणि आम्हाला या राईडमध्ये खूप मजा आली. आम्ही या राईडमध्ये वेगळे डेस्टिनेशन्स एक्सप्लोर केले आणि त्यासोबत आम्ही या राईडमध्ये बरीच माणसंसुद्धा जोडली. ओव्हरऑल हा राईडचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. खूप मजा आली या राईडमध्ये. आणि आता पुढच्या राईडची प्लॅनिंगसुद्धा सुरू झाली आहे. एक गोष्ट संपली आणि एक गोष्ट आता परत सुरुवात होत आहे. ती राईड तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. आणि जर तुम्ही हा व्लॉग एंडपर्यंत बघितला असाल आणि ही पूर्ण सिरीज तुम्ही बघितली असाल तर तुम्हाला थँक्यू. आणि एक थँक्यू माझ्या मम्मी पप्पांसाठी, कारण ते माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून मला ही राईड करता आली. थँक्यू मॉम डॅड.